महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. माता भारत माता की जय श्रीराम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही बातमी पोहोचलेली आहे की गोटेक 2026 हे पुण्यामध्ये 20, 21, 22 आणि 23 मार्चला होत आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचं बॅकग्राऊंड माहिती नाहीये. ते मी सांगण्यासाठी आज खरं इथे उभं आहे. राजकोट मधून जे 4 वेळा सांसद राहिले, केंद्रीय मंत्री राहिले आणि मोदीजींनी जेव्हा पहिल्यांदा भारतामध्ये भारत सरकारतर्फे गोमातेसाठी गोवंशासाठी कामधेनू आयोग स्थापन केला, त्या कामधेनू आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर वल्लभ कथेरियाजी. हे स्वतः सर्जन आहेत, कॅन्सरचे सर्जन आहेत. पण त्यांच्या गोमातेच्या भक्तीमुळे त्यांचं जीवन संपूर्णपणे गोमातेकडे वळलं गेलं. सगळ्यात आधी 2023 मध्ये त्यांनी गोटेक ही पहिली संकल्पना राजकोटमध्ये सुरू केली. 2023 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हृदयामध्ये आहे गोमाता, परंतु ती कुठे प्रकट होताना दिसत नाही. शहरामध्ये तर दिसतच नाही. गावातले सुद्धा लोक जे काही शेतकरी आहेत, जे गोमाता सांभाळतात, त्यांच्या परिवाराचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर तिथे पण आता त्यांची खूप कमी हे झाली आहे की गोमातेला आपण सांभाळूया. आणि म्हणून हा विषय सगळा समोर आला आणि बैलगाडीच्या ऐवजी ट्रॅक्टर सुरू झाले. गो आधारित शेती म्हणजे शेण आणि गोमूत्र आधी शेतीत पडायचं, त्याच्याऐवजी केमिकल सुरू झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने ही सगळी अधोगती सुरू झाली. म्हणजे स्वास्थ्याच्या दृष्टीने कॅन्सर पण बघतोय आपण, स्वतः डॉक्टर सर्जन आहेत, त्यांनी बघितलंय हे सगळं कुठून येत आहे. आणि मला असं वाटतं भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की जो गोमातेचं रक्षण करेल, जी गावात गाय ठेवेल, गो आधारित आणि प्राकृतिक शेती करेल आणि खऱ्या अर्थाने देशी गोवंशाचं रक्षण आणि संरक्षण करेल, अशा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गोटेक 2026 मी तुम्हाला खरं सांगतो, अनेक जणांनी मला विचारलं की गोटेक का नाव दिलं. कारण बरेच प्रदर्शन आपण बघतो, देशी गोवंशाचे प्रदर्शन, देशी जातीचे प्रदर्शन, परंतु डॉक्टर साहेबांची भूमिका आणि त्यांच्या GCCIचे सर्व मेंबर, आज मी नाव नाही घेणार, सगळ्यांची भूमिका एक होती की याला जर आपल्याला टिकवायचं असेल, गोवंशाला खरा न्याय द्यायचा असेल, तर त्याला आपल्याला थोडंसं व्यावसायिक स्वरूप द्यावं लागेल. आणि म्हणून गोटेक नाव दिलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की महाराष्ट्रात सुद्धा, भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. ही भूमी अशी आहे की ज्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर अनेक संतांचा वास राहिलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी पुणे हे स्थान निवडलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यात एकदा खूप कठीण असतं, पण जर सक्सेस झालं तर पूर्ण भारतामध्ये त्याला कोणी थांबू शकत नाही. आणि म्हणून आज गोटेकचं भूमिपूजन. आणि खऱ्या अर्थाने मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, ताई कधी एक्सप्रेस करता आलं नाही, पण ज्यांच्या हातनं आज झालंय, मेधाताई, आपण बघतोय किती प्राऊड फील होतं आपल्याला जेव्हा त्या हिंदुत्वासाठी लढताना दिसतात. आणि गोमाता
हिंदुत्वाचंच प्रतीक आहे. मी ते जेव्हा कुदळ आणि फावडा मारत होते तर मला तिथं मस्जिदच दिसत होती. म्हणजे अशी ती ताईंची लढण्याची जी प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे, खरंच सॅल्यूट येत आहे आपल्याला. आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही अनेक जणांना बोलवलं, पण ते बघा गोमातेला माहिती कोणाच्या हातनं पूजन करून घ्यायचं. आणि कृष्णकुमारजी असतील, नेहमी पुण्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, धार्मिक धर्म गोमाता जिथे येईल तिथे कृष्णकुमारजी आपल्याला दिसतीलच. मी सगळ्यांचं त्यांचं नावच कृष्णकुमार आहे. मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण एक फक्त सगळ्यांना आज इथे आलेला आहात म्हणून अपील करतो. माझा पण खूप मोठा अनुभव आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये अनुभव आहे. तुम्हाला सांगतो, गोवर्धन पर्वत म्हणजेच गोटेक उचललेला आहे. आता आपण काठी लावा, फक्त स्टिक लावा, कारण की ते जर नाही लावले, आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, हे सगळे तिथून येऊन इथे आपल्याला इथे करतायत. आणि आपण जर नाही त्यांना साथ दिली तर कसं चालेल? कोणासाठी करतायत? एवढा खर्च आहे. आपण बघताय आता जर्मन हँगर पण लागायला सुरुवात झालीत. सेमिनार हॉल आहे, एक्झिबिशनचे 2 हॉल आहेत, मोठा मेन मंडप आहे जिथे मेन कार्यक्रम होणार आहेत. आणि डॉक्टर साहेबांच्या कॉन्टॅक्ट्समुळे बाहेरच्या राज्यातले 2-3 गव्हर्नर येणार आहेत. आपले जे नवीन गव्हर्नर आहेत ते ओपनिंगला 20 तारखेला येणार आहेत. मुख्यमंत्री 3-4 राज्याचे येणार आहेत. तर अशा वेळी आपल्या पुण्याचं पण कर्तव्य आहे की आपली ताकद पण त्यांना आपण दाखवली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ देऊया. जे काही तन मन धन जे देता येईल ते, पण आता जे काही दिवस राहिलेले आहेत आपण सगळे त्यांच्या मागे उभं राहूया आणि या गोटेकला निश्चित सक्सेस करूया. गो माता की धन्यवाद. भारत माता की धन्यवाद. गौटेक 2026 पुणे के इस आज भूमि पूजन के कार्यक्रम में हमारे बीच, जैसे अभी बताया गया, हमारी नायिका श्री मेधाताई, श्री शेखर जी, देवी जी, डॉक्टर मार्कंडे जी, लाका साहेब, अन्ना पारेकर जी, हमारे रमेश भाई भी आए हैं, भरत जी, यहाँ कृष्ण कुमार गोयल जी, हमारे फ्रेंड फिलोसोफर एंड गाइड ऐसे हमारे काले साहब, सभी पीछे खड़े हुए हमारी टीम पूरी आगे भी खड़े हुई. पिछले 1 महीने से मैं ताई यहाँ आ रहा हूँ तो सभी लगभग चेहरे परिचित हो गए हैं. सभी को मेरा प्रणाम, वंदे गो मातरम. लगभग तो शेखर जी ने बता दिया है. हम सबको आज से इस भूमि पर गौ माता के पूजन के साथ बहुत बड़ा एक एक्सपो, एक इवेंट, मेगा इवेंट, हम कहूँगा न भूतो, भविष्य में तो हो ही सकता है, इनसे भी बड़ा करना है. कभी नहीं हुआ ऐसा एक, ये पुणे की धरती को ऐसा एक अवसर मिला है जहाँ गौ माता को समझने का अबाल वृद्ध, बच्चे से लेकर के वृद्ध तक, और हमारे जैसे पॉलिटिशियन से लेकर के नीति निर्माता से लेकर के गोपालक, कृषिकार तक, साइंटिस्ट, एजुकेशनिस्ट से लेकर बिजनेसमैन और सभी सोशल वर्कर, यानी कि ईच एंड एवरी सेक्शन ऑफ द सोसाइटी, महिला भी नहीं बाकी, बराबर ना? हाँ, यानी कि हर तबके के लोगों को ये नाम रखा है गौटेक एक्सपो, लेकिन एक बड़ा एक प्रयास है इंटीग्रेटेड अप्रोच के साथ गौ माता को समझने का प्रयास. गौ रक्षा, गौ संवर्धन, गौ पालन, गौ आधारित कृषि, आरोग्य, पर्यावरण और अध्यात्म, यानी कि सभी विषय को लेकर के यहाँ 4 दिन का एक जो महाकुंभ है, हम सब इस टीम के आयोजक में हैं. ये मैं आप सबको कहता हूँ कि आप यू आर ऑल आवर टीम मेंबर्स. आज से हमें यहाँ इतने लोगों को, बच्चों से लेकर के सबको यहाँ लाना है. यहाँ प्रदर्शनी भी होगी ताई, सभी गायों की, यानी कि फोटोग्राफी की, 10-12 गाय की यहाँ जो नज़दीक में मिलती है. अब की खिलार से लेकर के उनकी परिक्रमा के लिए लाइव होगा, परिक्रमा कर पाएंगे, गौ आरती होगी.
पूरे दिन गौ यज्ञ चलेगा, गौ गायत्री यज्ञ। एक अच्छा सोचा कि ध्यान कुटीर का भी कि भी वहाँ बैठे, वहाँ गाय के उत्पाद बनते हो गोबर से, ऐसा भी एक माहौल बनेगा। साथ साथ में एक ग्राम्य जैसा वातावरण जहाँ एक ध्यान कुटीर जैसा कि लोग यहाँ बैठ करके गाय के चला की रजिस्ट्रेशन फी भी यहाँ का एक रूटीन है। हमने कहा कि भाई ये ज़्यादातर गाय को समझने का प्रयास है। हम चाहते हैं कि लोग आए, गाय को समझे और उनके साथ उनकी संवेदना बढ़े और उसके लिए कुछ करे। इसलिए सबको आने का है, केवल बिजनेसमैन, केवल ये इंडस्ट्रियल फेयर नहीं है, इसलिए सब आएंगे। तो सबको लाना है। यहाँ बच्चों ने पोस्टर कंपटीशन भी रखी है। अपने भाटकर जी, विजय भाटकर जी की यूनिवर्सिटी वालों ने अच्छे फिल्म बनाई है, उनका भी प्रदर्शन चलता रहेगा। 2 सेमिनार, एक बड़ा सम्मेलन हॉल होगा और एक सेमिनार हॉल होगा। सेमिनार में सुबह शाम सेमिनार चलेंगे साइंटिफिक। महिला सम्मेलन एक दिन होगा, एक दिन संत सम्मेलन होगा, एक दिन गौ रक्षकों का सम्मेलन होगा, एक दिन कृषिकारों का सम्मेलन एक समय, और एक समय और एक समय यानी कि 6 अलग अलग सब्जेक्ट पर बड़े सम्मेलन होंगे। और 200 का एक जो सेमिनार हॉल है उसमें साइंटिफिक बेस पर चलने वाले, रिसर्च बेस पर चलने वाले ऐसे सेमिनार होंगे। और 21 तारीख, 20, 21, 22, 21, 2 दिन शाम को कल्चरल प्रोग्राम भी होंगे और 23 तारीख को शाम को समापन होगा। ये पूरा हमारा कार्यक्रम रहेगा, इसलिए कि आप सबको पता होना चाहिए तब लोगों को कैसे आ सके। तो ये ऊपर से मैंने बाकी का तो अब यहाँ आएंगे तब। हमारा सबका एक ही लक्ष्य है ना, गौ रक्षा, गौ माता की रक्षा। और एक भी गौ माता कटने न जाए, एक भी गौ माता वैसे तो हमको पांजरा पुल में न जाए, वो हमारे खूंटे पर रहे, हमारे घर पे रहे। ऐसा वातावरण बनाने का ये प्रयास है ताकि 100% गौ रक्षा हो। कानून, राज्य माता, सरकार अपना अपना प्रयास कर रही है। सबका दायित्व है, व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय, शासकीय, सबका दायित्व है। तो सबका यहाँ एक कहा ना महाकुंभ का, सब लोग आएंगे। हम दीदी हमने तय किया था, मैं दीदी इसलिए बोल देता हूँ, हमारे गुजरात में दीदी बोलते हैं, यहाँ मैं आ गया तो ताई और दादा बोलते हैं, हमारे वहाँ भाई बोलते हैं, और यहाँ दादा, क्योंकि दादा यानी कि भाई, तो और हमारे यहाँ दादा यानी कि फादर के फादर लेकिन तो ताई ये करीब 30 ऐसी मिनिस्ट्री ताकि है, हर मिनिस्ट्री को कोई ना कोई काम गौ सेवा के मिल सकता है। तो इन सब के लिए एक बढ़िया सा पेपर होगा और वो केंद्र सरकार, राज्य सरकार, बाकी सब लोगों को दिया जाएगा ताकि हमारा जो कार्य है आगे बढ़े। तो बस ज़्यादा नहीं कहते हुए आज ताई आ गई, बाकी सब लोग स्टॉल बार जा गए हैं। तो आप सबका हाँ, अच्छा हाँ, अभी भी मेरी कल्पना के माध्यम से ऐसे थोड़े से स्टॉल फूट रहे हैं। लगता है कि मैं 2 दिन में प्रयास करके आप सब लोग भी जिनके कोई ऐसे संबंध है तो मुझे मिलिए, हमारी टीम को मिलिए, उसके लिए प्रयास करें। और थोड़ा सा शेखर जी ने बोल दिया है, और ये केवल एंड केवल मिशनरी कार्य है। और इसलिए राका साहब आएंगे, कहाँ गए राका साहब, बैठे ना, तो चले गए, आना था, अरे ले, और इसके लिए तुमने ये रखा तो कोई बात नहीं। तो वो चेक लेकर आए थे, ये चेक लेकर के मैं चेक दे रहा हूँ इस कार्य के लिए। तो यहाँ केएस और काइंड में भी कोई भी डोनेशन देना चाहता है तो शेखर जी से, बाकी हमारी टीम से कांटेक्ट करके बात करें और ये इवेंट ग्रांड सक्सेस हो, इसके लिए सबका सहयोग आवश्यक है। बहुत बहुत धन्यवाद। गौ माता की जय। गोटेक सम्मेलन में जो यशस्विता गोटेक सम्मेलन को देने वाले हैं, ऐसे सभी पदाधिकारी यहाँ आज भूमि पूजन समारोह में सम्मिलित है। बहुत अच्छा भूमि पूजन का समारोह रहा और मैंने भी कुछ लोगों को बताया है कि यहाँ जो स्टॉल्स है बहुत ही कम उसका रेंट है और बहुत ज़्यादा अचीवमेंट, केवल 15,000, और जो बचत गट और बाकी सब जो को प्रोडक्ट्स बनाते हैं उनके लिए तो और भी ज़्यादा डिस्काउंट्स भी मिलने वाले हैं। तो इसलिए 4 दिन का ये एग्जीबिशन रहेगा। तो जितनी भी ज़्यादा अच्छे स्टॉल्स यहाँ आएंगे, जितने भी रिसर्चर्स यहाँ आएंगे, तो ये ऐसा नहीं है कि घूमो पुरो जत्रा जैसा नहीं है, ये एक मिशन है जैसे कि सर ने बताया।
बिल्कुल एक ये मिशन लेकर हम चले हैं कि भारत क्या है, तो भारत में किन किन चीज़ों की पूजा की जाती है, उसके पीछे दृष्टिकोण क्या है। तो गाय को हम तो माता मानते ही हैं, लेकिन उसके पीछे और भी बहुत ज़्यादा व्यापक दृष्टिकोण है। इकोनॉमी में ग्रोथ आने वाली है, कृषि क्षेत्र में ग्रोथ आने वाली है, आरोग्य सुविधाओं में ग्रोथ आने वाली है। तो बहुत ज़्यादा इसके आयाम बहुत ज़्यादा है। जितने ज़्यादा आयाम हम पहुंचा पाएंगे उतना ज़्यादा सक्सेस इस मिशन को मिलेगा। इस प्रदर्शनी को सक्सेस मिलना ये एक बात है, लेकिन प्रदर्शनी के सक्सेस से लेकर हमने मिशन के सक्सेस तक जाना है। इसलिए हमें सक्सेस के बारे में ज़्यादा सोचना चाहिए, और जो जिनके जिनके संपर्क में आए आने वाले 4 दिन में यही एक बात सबके मुंह में होनी चाहिए कि ये होने जा रहा है। हम सब लोग आए, जितने भी स्कूल्स आपके परिचित हैं उस स्कूल्स के मैनेजमेंट के पास हमने जाना है, उनके एडमिनिस्ट्रेशन को बताना है, उनके ट्रिप लेकर यहाँ आना है। तो ऐसा संस्कार का भी काम है, और बाकी सब एजेंडा अपना भारत का और सरकार का तो है ही। तो बहुत बहुत शुभकामनाएं मेरी ओर से। दूसरी बात जो आदरणीय डॉक्टर वल्लभ भाई ने बताई कि गाय कटनी नहीं चाहिए। आज मैं जब परसों गई थी, शिव जयंती मतलब तिथि के अनुसार छत्रपति शिवाजी महाराज की जयंती थी, मैं जुन्नर गई थी शिवनेरी। तो वहाँ 5 कत्तल खाने हैं। जहाँ छत्रपति शिवाजी महाराज जी का जन्म हुआ वहीं जुन्नर में 5 कसाई खाने जो गोवंश की हत्या वहाँ होती है। तो उनमें से 2 हमने परसों कार्यक्रम उनका कर दिया और 3 बाकी है। लेकिन एक आदमी हर जगह नहीं जा सकता। हर एक अगर कहेगा कि ठीक है यहाँ ऐसा ऐसा हो रहा है, मेधा ताई यहाँ आ जाओ, तो ये मुमकिन है। बिल्कुल शेखर जी सामने खड़े हैं डटकर कि ऐसी गायें और जो भी वो प्रोडक्टिव नहीं रही तो बिल्कुल फ़ोन कर दीजिए। ही इज़ ओनली अ 1 कॉल अवे फ्रॉम यू। हमें फ़ोन कीजिए, हम बताएंगे कि कहाँ वो गाय भेजनी है, लेकिन मारिए मत, काटिए मत। और वो मजाक करते हैं हमारे क्षण उत्सव के दिन ज़्यादा करते हैं, और ऐसी बिरयानी वहाँ ला के उसकी एडवर्टाइज करते हैं कि देखो ये गोमांस से बनी बिरयानी है। तो मन में बिल्कुल उद्विग्नता आती है और चिढ़ आती है, और ये हर एक के मन में आनी चाहिए। हमारे हर एक देवता के हाथ में शस्त्र है, देख लीजिए आप। हाँ, हमारा कोई देवता ये नहीं कहता कि निशस्त्र होकर आप कन्विंस करते रहो। कन्विंस करना एक बात है, अगर नहीं माने तो शस्त्र उठाना है। ये हर एक हमारे देवता ने हमें सिखाया है। तो 2 हाथ करने पड़ेंगे, कंप्लेंट करनी पड़ेगी। 2 हाथ मतलब फिजिकली करना है ऐसा ही नहीं। हम लॉ का आधार ले सकते हैं, सिस्टम का आधार ले सकते हैं, लेकिन कृति करनी है। इसका मैसेज यह है कि कुछ ना कुछ कृति करनी है, और कृति कब तक करनी है? जब तक नतीजा न निकले, अच्छा नतीजा न निकले। तो ये सब मैसेज है इस सम्मेलन में। केवल एक एग्जीबिशन लगाया है, नटकर और ये सब अच्छा सा पहराव डालकर आना है, इसलिए ये नहीं है। एक मैसेज, एक मिशन। उनका शब्द मुझे बिल्कुल भा गया कि ये मिशन है। हाँ, एक मिशन का एजेंडा लेकर हम एक 4 दिन का प्रोग्राम कर रहे हैं, और वो पूरे लाइफ में मिशन को हमें आत्मसात करके उसका जीवन में उपयोग करना है। तो इसके लिए जो करना पड़े हम करेंगे। और भाई साहब ने ये भी बताया कि ज़रूरत है, कोई भी मिशन बिना पैसे के नहीं होता, लक्ष्मी का आशीर्वाद भी लगता है। तो हर एक को आह्वान है कि जितना आप कर पाए। मैंने भी 4-5 लोगों को बताकर रखा है, मैं उनका फ़ोन नंबर भी आपको साझा कर दूंगी कि कैसे हो सकता है। तो ठीक है, ऑल द बेस्ट सबको। और तो हमारा सेशन है, और 21-22 को मैं पुणे में हूँ, लेकिन 21 को मैं इचलकरंजी में हूँ। मुझे एक पुरस्कार है, 22 को शायद में। हाँ, परसों हमारा जो डिसाइड हुआ था 22 के लिए, 22 को मैं। गौ माता की, भारत माता की जय श्री राम। उसको बचाना, उसके लिए काम करना, ये हमारा एक सौभाग्य की बात है। और मेरे ख्याल से जब से
बोला भाई हमारे बोधरा साहब अध्यक्ष गो आयोग के अध्यक्ष बने तब तक ये सारा सुचारू रूप से चल रहा है। इससे पहले चल रहा था, काफी संगठनाएं काम कर रही थी, पर एक सिस्टम उसको नहीं आ रही थी। जब से गो आयोग स्थापन किया हमारे देवेंद्र जी फडणवीस ने और उनको चांस दिया, और हमें गर्व है राज्य मंत्री पद का दर्जा उसको है, हमारे लिए बड़ी सौभाग्य की बात है। और तब से बोधरा जी आए हैं, तब से शेखर जी आने के बाद पूरा सिस्टमेटिक काम हो रहा है और हमारा सबका एक कर्तव्य है। भाई साहब मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आप गोटेक, मतलब फ्रैंकली स्पीकिंग मेरे को भी लगा गो में टेक क्यों आया मतलब हम हिंदू शब्द को कुछ वापरे क्यों नहीं है, पर आपकी जो कल्पना है वो देखकर हमें लगा कि एक बहुत बड़ा विजन आपने रखा है। हम पुणे के प्रति, मैं पुणे नागरिक की ओर से आपको आभार मानता हूँ कि आपने इतना बढ़िया यहाँ पर एक संजोग हम सबको दिया है। 4 दिन महाकुंभ है यहाँ पर ये गोटेक का, और हम बहुत नसीब वाले हैं, इतने बढ़िया और बड़े ढंग से हो रहा है। मैं सबसे दरखास्त करूंगा कि आप लोग 4 दिन पूरा काम छोड़कर इसकी जितनी पब्लिसिटी, अखबार में आने से पब्लिसिटी नहीं होती, तुम्हारे दोस्त हैं, तुम्हारे रिश्तेदार हैं, तुम्हारे पास व्हाट्सएप ग्रुप है 20-20, 40-40, 100-100, सबके अंदर इसका मैक्सिमम प्रसार करें, क्योंकि ये इतना बड़ा आयोजन किया है। अगर लाखों लोग यहाँ पर आएंगे तो उस आयोजन सफल होगा, हजारों लोग आए तो सफल नहीं होता है। अगर इतना बड़ा खर्चा कर रहे हैं हम, इतने बड़े पैमाने पर कर रहे हैं, कि उसके हिसाब से जो गोप्रेमी हैं और जो नहीं है वो उस बारे में आकर देखेंगे तो वो गोप्रेमी हो जाएंगे। तो आपको एक बहुत बड़ा भाग्य मिलेगा कि इस प्रकार का आयोजन का हम लोग ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार करें, इस पे जुड़े और लोगों को जोड़ाएं। और सारा 4 दिन का हमारा, अब 3 चीफ मिनिस्टर आ रहे, 4 गवर्नर आ रहे, तो हमारे पूना के लिए तो सौभाग्य की बात है। मित्रों, गौ माता के लिए तो मेरा हमेशा पूरे महाराष्ट्र में काफ़ी जगह जहाँ पर मतलब भाई गाय कटने का विषय आता है तो वहाँ पर तो कथुरिया जी ने ये पहल ली है, स्टार्ट किया है, तो ये मूवमेंट में कन्वर्ट होना चाहिए। मैं एक किस्सा बोल रहा हूँ। एक 15-20 दिन पहले एक गोरक्षक था संभाजीनगर में, उसको पुलिस ने बहुत मारा। क्यों मारा? तो वो गाय को बचाने को गया था, बहुत ही मारा, मतलब मरने दम तक मारा उसको। उसके बाद में हमारे एक मित्र है जो संभाजीनगर पुलिस इंस्पेक्टर है, उसको बचाने को गए दूसरी चौकी से, तो उसको बचाने का कोशिश किया, तो वहाँ उसको बाहर निकालना, तो उसको वो पुलिस इंस्पेक्टर को सस्पेंड कर दिया। इसका कारण क्या है? मैं खुला बोलता हूँ कि वो जो वहाँ के ग्रामीण के पुलिस प्रमुख है, उनको हफ्ता जाता है, 30 लाख का हफ्ता जाता है, सबको पता है। हर एक पुलिस कमिश्नर, एसपी को अगर हफ्ता जाता है तो क्या गाय बचाएंगे हम? गाय बचाने के लिए कुछ रास्ता निकालना पड़ेगा। तो ये बातें हैं। दूसरी बात है, कई सारी गौशालाएं हैं, गौशाला में जो बॉडीज़ है तो वो बॉडीज़ में भी अपने लोग हैं, कोई उनका डाटा भी है अवेलेबल, कुछ गाय बाहर बेची जाती है। तो ये ना होने के लिए ये अपने प्रदर्शनी से कुछ प्रेरणा मिले। कई कत्तल खाने हैं जहाँ पे आप अगर मैनेजमेंट देखो तो कत्तल खानों में कुछ मिनिस्टर्स हैं, उनकी मैनेजमेंट है या और कोई लोग हैं, तो उनको क्यों नहीं आह्वान करते हम लोग कि वो रास्ते पे घूम नहीं पाएंगे? अगर कत्तल खाने के मैनेजमेंट में अगर कोई बैठा है तो उसको समाज में स्थान कैसा मिलता है, ये हमको देखना है। अगर ये सब चीजें हम अपने नागरिक करके कर पाएंगे तो इसमें काफी बड़ी हम परिवर्तन कर सकते हैं। और मेरी आशा है कि ये गोटेक से, पूना से एक परिवर्तन की पहल हो जाएगी और ये मूवमेंट बन के जो भारत हिंदू राष्ट्र है और गौ सेवक राष्ट्र है उसमें अपना पूरी तरह से रूपांतर हो जाएगा। जय गौ माता। मैंने पहली अपील की थी, मी बोललो होतो की थोडंसं फायनान्शियल इश्यूज आहेत, कारण की खूप खर्च आहे आणि कमिटमेंट कमी आहेत, परंतु गोमातेची कृपा आहे, होणार म्हणजे होणारच आहे ते। अभी इधर सबका पण मिल गया है, त्याच्यात आज अच्छे से मिल गए। कृष्ण कुमार गोयल जी, वो त्यांचं गए ना, के लेकिन- गोयल फाउंडेशन आहे। नमस्कार, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। जय गोमाता, जय भारत। खरं भारतामध्ये कृषी हा विषय खूप मोठा होता, सोन्याचा धूर निघायचा असं म्हणायचे, पण आज जी परिस्थिती झालेली आहे त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत। आपल्याला फास्ट पैसे पाहिजे म्हणून केमिकल सुरू झालं, आपल्या जमिनी खराब झाल्या आणि ज्याचा आता आरोग्यावर खूप दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे। कॅन्सर असेल, हार्ट अटॅक असेल, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत।
जे हार्ट अटॅक कधी ऐकायचो नाही, 40, 50, 60 वर्षानंतर यायचे, आज 8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतात, कॅन्सर होत आहे. हे जर नाही थांबलं तर मला असं वाटतं की खूप अवघड होईल. आणि हीच वेळ आहे, याच्यासाठीच मी आपल्यासमोर आहे. पुण्यामध्ये आपण गोटेक करतो आहे 20, 21, 22, 23 मार्चला. मी सगळ्यांना अपील पण करतो की सगळ्या शेतकऱ्यांनी यावं. आता ह्याच्यात काय मिळणार आहे तर याच्यामध्ये गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, गोखत हे कसं केलं जाईल, त्याच्या मशिनरी कशा तयार केल्या जातील, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. याचं प्रशिक्षण पण दिलं जाईल. आज जीवामृत असेल, घनजीवामृत असेल, बीजामृत असेल, या तिन्ही ह्याच्यावर आता महाराष्ट्र गोसेवा आयोग, महामहिम राज्यपाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. ह्याच्यामुळं आपली शेती खूप चांगली होणार आहे. पण आपण पटकन उत्पादन व्हावं म्हणून आपण केमिकलचं प्रमाण खूप वाढवलं आहे. तो थांबवावा आणि केमिकल फ्री शेतीकडं जाऊन प्राकृतिक शेती, गो आधारित शेती हे करावी. मी तुम्हाला अजून एक सांगतो. हे बघा, शेवटी गाय कोणाची हो? गाय आमचा शेतकरी सांभाळतो. गाय हिंदूंची. जो एजंट तुमच्याकडं विकत घ्यायला येतो, जी भाकड होते, तुम्हाला असं वाटतं आता दूध नाही तर आपली गाय कशी सांभाळायची, तो एजंट हिंदू आहे. ज्या मार्केट कमिटीत गाय विकायला जाते ती हिंदूंची आहे. ज्या गाईला ट्रान्सपोर्ट केलं जातं ती गाडी हिंदूंची आहे. पण जाते ती मात्र कसायाकडे, कत्तलखान्यात जाते. तर मला त्यांना दोष तर आपण देऊच, पण पहिला दोष आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटलं ना की गाय विकायची आहे, मला जड झाली, मला विका. आम्ही आता सुरू केलेलं आहे मागच्या 2 वर्षापासून. जो एजंट तुम्हाला तेवढे पैसे देतो देशी गायचे, तेवढे मी देईल, 24 तासाच्या आत देईल. तुम्ही ती गाय आम्हाला द्या, आम्ही चांगल्या गोशाळेत सोडू, पण गाय विकू नका. माता आहे ती आपली. आणि महाराष्ट्राने गोसेवा आयोगाने ह्या गोमातेला राज्यमातेचाही दर्जा दिला आहे. पण दर्जा देऊन काय होणार नाही जोपर्यंत आपल्यात ती सगळी अनुभूती येत नाही की गोमाता आपण नाही द्यायला पाहिजे. आणि अजून एक चांगली गोष्ट सांगतो. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ज्यांना आपण देवाभाऊ म्हणतो, या देवाभाऊंचं प्रेम हे आपल्याला काही माहिती नाही असं नाही, सगळ्यांना माहिती आहे की गोमातेबद्दल, शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम आहे, किती आत्मीयता आहे. आज शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत, महिलांसाठी लढत आहेत आणि गोमातेसाठी लढत आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठं घोषणा आपल्यासमोर होईल. ती म्हणजे आज जे देशी गाईचं दूध आहे, मलाही समजतं आपली देशी गाय कमी दूध देते, जर्सी आणि ओस्टन जास्त देते, विदेशी गाई जास्त देतात, म्हणून आपण तिकडे जातो, वाईट नाही. पण आता देशी गाईचं पण उत्पादन वाढत चाललं आहे. आज 12-12, 14 लिटर दूध देणारी खिलार, गवळव आपण तयार केली आहे. याचा अर्थ ब्रीडिंग पॉलिसी ही खूप महत्त्वाची आहे, संवर्धन खूप महत्त्वाचं आहे. हे शेतकऱ्यांनी करावं. आणि आज मी तुम्हाला सांगतो आहे, येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र असेल की जे देशी गाईची डेअरी काढतो आहे, फक्त देशी गाईंसाठी. म्हणजे आत्ता आपल्याला 32 रुपये 50 पैसे जो दर मिळतो आहे ना, माझा अंदाज आहे, मी आता सांगू शकत नाही, पण माझा अंदाज आहे कमीत कमी डबल दर हा तुम्हाला तिथल्या तुमच्या इथून मिळेल. म्हणजे 64 रुपये दर मिळेल. कारण काय? कारण की लोकांना देशी गाईचं दूध पाहिजे आणि ते 100-150 रुपयांनी आता आज लोक घेत आहेत, पण त्यांना मिळत नाही आहे, ज्याला आपण A2 मिल्क म्हणतो. बरं, विश्वास नाही आहे की हेच खरं A2 मिल्क आहे का, हेच देशी दूध आहे का, पण विश्वास तुमच्यावर आणि आमच्या सरकारवर आहे. त्यामुळं आपण दोघं मिळून हे एक नवीन पर्व सुरू करू, खूप लवकर सुरू होईल. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं देशी गाई पण सांभाळायला आपल्याला एक थोडंसं फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं पडेल. येणारा काळ हा देशी गोवंशाचा आहे, देशी गायींचा आहे.
कृपा करून माझी विनंती आहे, भाकड झाली तरी सांभाळा. त्याच्या गोमूत्र आणि गोबरमधून काय होऊ शकतं हे बघायला इथे या. मग तुम्हाला लक्षात येईल की आपण काय करतो आहे. आणि निश्चित त्याच्यासाठी मशिनरी तयार होत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना स्टार्टअप सुरू करायला लावतो आहे की तुम्ही याच्यातून इंडस्ट्री छोटी छोटी चालू करा. हे गोबर गोमूत्र घ्या, त्याचे प्रोडक्ट बनवा. पंचगव्य घ्या, त्याचे प्रोडक्ट बनवा. मेडिसिन्स आज गोमूत्रापासून बनत आहेत. हे सगळं करूया आणि महाराष्ट्र बदलूया, भारत बदलूया. जय गोमाता, जय भारत. नमस्कार सर, खूप छान बोललात आपण. थँक्यू. धेनूच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात साधारणतः 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यापर्यंत आमचं काम गेलेलं आहे. या माध्यमातून आपल्या ज्या वक्तव्यातून आलेल्या बाबी आहेत, या बाबी खरंच फार प्रेरणादायी आहेत आणि दिलासा देणाऱ्या आहेत. शेतकरी ज्याची कुचंबना आता ग्रासरूट लेवलला होते, तर त्या बाबतीत आपण जे सुचवलेले प्रयोग आहेत, ज्यामध्ये स्टार्टअप असू द्या, ज्यामध्ये देशी गाईच्या दुधाला मिळणारा जो दुप्पट भाव आहे ती कल्पना असू द्या, किंवा यासारख्या अनेक उपक्रमांना निश्चितच धेनूच्या प्लॅटफॉर्ममधून आम्ही प्रसारित करू, प्रचार त्याचा करू आणि तळागाळातील शेतकरी बांधवापर्यंत या सर्व योजनांचा लाभ कसा नेता येईल या संदर्भात जे आमचं प्लॅटफॉर्म आज गेली 6 वर्ष काम करतं आहे, असंच अविरतपणे आपल्याशी जोडून काम करण्याची आमची इच्छा आहे. निश्चितच गौटेक हे एक आपण महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेलं प्रभावी माध्यम आहे, ज्या माध्यमातून लोकांना यामध्ये असणारं तंत्रज्ञान, यामध्ये असणारं नाविन्य याबद्दल माहिती आणि याबद्दलचे जे नवीन शोध आहेत याबद्दल माहिती मिळेल. आपल्या माध्यमातून आणि धेनूच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करतो की गौटेक 2026 हा 4 दिवसाचा जो मेळावा पुण्यामध्ये ॲग्रिकल्चरल ग्राउंडवर भरवण्यात आलेला आहे, यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. हे बघा, आपण काहीतरी बदलाकडं आपलं परिवर्तनाकडं मन वळवलं नाही तर आपला विकास होणं शक्य नाही. त्यामुळं आपण या बदलत्या नव्या तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये काय काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी ती जिज्ञासा, ती क्युरिओसिटी ठेवा आणि निश्चितपणे हा कार्यक्रम सहभागी करण्यामध्ये सहकार्य करा. आपल्या अजून एक गोष्ट मला आत्ता आठवली सांगायची आहे, शेतकऱ्यांसाठी केलेली सांगतोय. आम्ही आता अशी योजना आखली आहे की गाईचं घर हे शेतकरीचं आहे, देशी गाईचं. आता आम्ही ज्या गाई आमच्याकडे येतात, गोशाळा असेल, फार्म असतील, त्या आता आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला वाटायला चालू केलेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या माध्यमातून कोणाला जर गोवंश पाहिजे असेल, तुम्ही गोवंशाला गोमूत्र आणि गोबरमधून क्रांती करा. मी तुम्हाला विनामूल्य गाई देण्याचा प्रयत्न करतो. ऑलरेडी आम्ही एक असं गाव आहे भिंतघर, तिथं सगळ्या शेतकऱ्यांना 2-2 गाई दिल्या. अमरावतीजवळ एक गाव आहे, त्या सगळ्या गावात आता आम्ही परत गाई दिल्या आणि असं आम्ही सगळीकडे चालू करतो आहे. मला माहिती आहे आत्ता सुरू केल्यामुळे सगळ्यांना देऊ शकणार नाही, पण तुमच्याकडं नोंदणी करा. की तुम्हाला काही चार्ज नाही, मी सांगेल तिथे यायचं आणि गोमाता घेऊन जायची. धन्यवाद. निश्चितच धेनूच्या प्लॅटफॉर्मवर लवकरच आपण एक व्यवस्था करूया, जिथं आपल्याला आपल्या ॲपमधूनच या स्कीमसाठी अर्ज करता यावेत. या स्कीममध्ये आपण जर अर्ज केला तर त्याची छाननी होऊन योग्य उमेदवारांना आवश्यक त्या प्रमाणात जो गोपुरवठा आहे तो करण्याचं जे काम आहे ते शेखर मुंदडा सरांच्या माध्यमातून जे होणार आहे त्याला आम्ही अनुमोदन देतोय आणि सहकार्य निश्चितच आम्ही आणि तुम्ही करूया. पहिल्यांदा एक जिल्हा घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कसं करायचं. आपण मिळून ठरूया एक जिल्ह्यातून. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. खिल्लार महाराष्ट्राची शान